रसिक हो, विको प्रस्तुत गुड मॉर्निंग विको. प्रश्न तुमचे, उत्तर माननीय गजानन पेंढरकरांचे. हा लोकप्रिय कार्यक्रम तब्बल 12 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर प्रसारित झाला होता. रसिकांच्या आग्रहास्तव विको प्रस्तुत गुड मॉर्निंग विको हा कार्यक्रम आम्ही BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत. याचा जरूर आस्वाद घ्या. प्रश्न विचारलाय, जीवनामध्ये गुरुचं महत्त्व किती असतं? याला उत्तर देत आहेत माननीय गजानन पेंढरकर. 3 गोष्टीला आपण महत्त्व देतो. आपल्याला शिकवलं जातं, मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. आता आचार्य देवो भव याच्याबद्दल एक तुम्हाला किस्सा देतो. का आचार्य देवो भव? एक तुम्हाला दोहा म्हणून दाखवतो. दोहा असा आहे, गुरु गोविंद दोहू खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपण, गोविंद दियो बताय. म्हणजे गुरु जे मला देवासमान आहेत असे गुरु आणि साक्षात परमेश्वर दोघही एकदम दरवाजात उभे राहिलेत. आणि प्रश्न पडला त्या शिष्याला आणि भक्ताला की कुणाच्या पाया पहिल्यांदा पडू, कारण दोघही त्यांना देवतुल्यासारखे होते. आणि तो संभ्रमात पडला. तेव्हा परमेश्वरांनी त्याला सांगितलं, अरे भक्ता, तुझ्या दृष्टीने गुरु हे माझ्याही पेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण माझ्याकडे येण्याचा मार्ग त्यांनीच तर तुला दाखवला. जे आपल्याला ज्ञान देतात हे लोकमान्य टिळकांचं म्हणणं आहे की आपल्याला ज्ञान देणारा आपला गुरु याला काही वेळेला वडिलांपेक्षाही जास्त मान द्यायला पाहिजे, कारण आपल्याला खरा ज्ञानी तो बनवत असतो. माणूस जन्माला येतो त्यावेळेस तो पशुसारखा असतो, पण ज्ञानाने तो मनुष्य धर्मात येतो. तर असा हे आचार्य देवो भव ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस लोकमान्य टिळकांना ते आचार्य म्हणजे शिक्षक, गुरु हे कसे अभिप्रेत होते की निस्पृह, ज्ञानी आणि निर्मळ मनाचे असे शिक्षक लोकमान्य टिळकांना अभिप्रेत होते. तेव्हा आपण आचार्य देवो भव म्हणतो त्यावेळेस आचार्य आपल्याला ते अभिप्रेत असतात की जे आपल्याला ज्ञान देत असतात. आणि जगात तुम्हाला ज्ञान दिल्यानंतर गुरुदक्षिणा हा जो प्रकार आपल्याकडे आहे, गुरुदक्षिणा दिल्याशिवाय कुठल्याही ज्ञानार्जनाची पूर्णत्वाला येत नाही. ते तुम्ही बघाल, अर्जुनाने गुरुदक्षिणेमध्ये द्रोणाचार्यांना विचारलं होतं, त्यांनी त्यांची गुरुदक्षिणा दिली. एकलव्य गुरुनी ज्ञान नाही दिलं, पण ऐकून ऐकून जे शिकला त्याच्यावर सुद्धा त्यांनी गुरुदक्षिणा मागितली, त्याचा अंगठा कापून दिला, ती गुरुदक्षिणा झाली. परशुरामाकडे कर्णाने गुरुदक्षिणा विचारली तर परशुरामाने सांगितलं होतं की मला ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस मी गुरुदक्षिणा घेईन. आणि ज्यावेळेस त्याला समजलं की हा कर्ण आपल्याशी गुरु असून सुद्धा खोटं बोलला त्यावेळेस त्यांनी त्याला शापही दिला. तर जोपर्यंत गुरुदक्षिणा आपण देत नाही तोपर्यंत आपलं ज्ञानार्जन पूर्णत्वाला जात नाही. म्हणून आपण मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव असं आपण म्हणतो. निर्माता किशोर जोगळेकर, निवेदन दीपक रेगे, विनिता पिंपळखरे. प्रमुख सहभाग माननीय गजानन पेंढरकर. माननीय गजानन पेंढरकर यांचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यात BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत. त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा. वज्रदंती वज्रदंती विको वज्रदंती, विको पाउडर विको पेस्ट, आयुर्वेदिक जड़ी बूटियों से बना संपूर्ण स्वदेशी. ब्रश करने के बाद वीको पाउडर से मसूड़ों पर धीरे धीरे मसाज करना न भूलिए. याद रखिए, मसूड़ों में जान तो दांतों की शान, यही है वीको की पहचान. विको वज्रदंती.